आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कबूतरखाने सुरू करण्यासाठी कोणत्याही संस्थांनी अद्याप पुढाकार घेतलेला नाहीये। गेल्या 4 दिवसात एकही संस्था पुढे आली नाही आणि त्यामुळे नियंत्रित पद्धतीने खाद्यपदार्थ देण्यासाठीचे हे कबूतरखाने खरोखर सुरू होतील का याबाबत आता शंका उपस्थित। उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या कोल्हापूर दौरा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार। पंतप्रधान पीक विमा योजनेतील तक्रारीवरून केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची नाराजी। नुकसानापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ते 4 रुपये जमा झाल्याचा प्रकार समोर। धाराशिवच्या उमरगा तालुक्यात रब्बी हंगामातील पेरणीच्या कामांना वेग। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानानंतर आर्थिक चणचण असली तरी शेतकऱ्यांकडून कर्ज काढत रब्बीची पेरणी। पुण्याच्या भोरमधील संगमनेर गावात शेतीशाळा उपक्रमाचं आयोजन। उपक्रमांतर्गत 15 जणांचे ग्रुप करून शेतकऱ्यांना शून्य मशागत शेती पद्धतीबाबत मार्गदर्शन। कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी। 4 रेल्वे गाड्यांपैकी 2 प्रमुख रेल्वे गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवली स्थानकावर आता थांबा देण्याचा निर्णय। प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार। मुंबईत एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागांवर तसंच बस स्थानकांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार। यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून येणारी रक्कम वापरली जाणार असल्याची माहिती। नाशिक जिल्ह्यातील येवला आणि चांदवड तालुका दुष्काळमुक्त होणार। मंत्री भुजबळांच्या मांजरपाडा प्रकल्पामुळे या भागात जलक्रांती। येवला चांदवडमधील 100हून अधिक लहान मोठे बंधारे पाण्याने भरले। नागपूरमधील बुटीबोरी उड्डाणपुलावर चक्काजाम आंदोलन केल्याप्रकरणी प्रहारच्या 60 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। नागपूरच्या बुटीबोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल।